नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेसाठी आता 1,00,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे। यह अनुदान कशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, बघितलं तर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेसाठी आता 1,00,000 रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना अंतर्गत जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामांसाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी आता द्यावयाचे अनुदानात या ठिकाणी वाढ करून 50,000 वरून आता ते 1,00,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेल्याची माहिती या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। गिरीश महाजन जे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि या योजनेचा आता लाभ जे भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली। श्री मंत्री गिरीश महाजन म्हणाले की केंद्र व राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे। त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, सबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे। या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी या ठिकाणी घरकुलांचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहिलेले होते। ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने सुरू केली असून या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, राज्य पुरस्कृत घरकुलास सुद्धा या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अंतर्गत आता लाभ दिला जाणार आहे। या योजनेअंतर्गत अगोदर 50,000 रुपये एवढा अर्थसहाय्य या ठिकाणी मिळत होता। मात्र आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही जी निधी आहे वाढ करून आता 1,00,000 रुपयापर्यंत या ठिकाणी या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। राज्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे जागा उपलब्ध होत नाही। पंडित दीनदयाळ जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य खरेदी योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी 50,000 पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते। मात्र एवढ्या कमी अर्थसहाय्यामध्ये ग्रामीण भागात जागा उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे या योजनेअंतर्गत अनुज्ञेय अर्थसहाय्यामुळे मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व शुल्क इत्यादी शासनाच्या शुल्कांचा समावेश आहे। त्यामुळे प्रत्यक्षात जागा खरेदीसाठी करण्यासाठी आवश्यक उपलब्ध असणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम या ठिकाणी कमी पडते आणि या पार्श्वभूमीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत अंतर्गत 500 चौरस फुटासाठी ही रक्कम आता मर्यादा 50,000 रुपयावरून 1,00,000 रुपयापर्यंत या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। आणि या अंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेसाठी या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर ज्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा नव्हती आणि त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत फॉर्म भरलेला होता पण त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसल्याने त्यांना घरकुल जे आहे मंजूर झालेले नव्हते, अशा सर्व शेतकऱ्यांना जे नागरिक आहेत ज्यांना अद्यापर्यंत घरकुले मंजूर होती, आता ते या योजनेअंतर्गत लाभ घेऊन ते जागा सर्वात अगोदर खरेदी करू शकतात। 1,00,000 रुपये या ठिकाणी जागा खरेदी करण्यासाठी मिळणार आहेत आणि घरकुल बांधण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारमार्फत 1,20,000 एवढा अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता 2,20,000 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी जागासह घर सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।